नमस्कार मंडळी, स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री रत्नदीप पत्रे स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते। तर मंडळी, आपण आजच्या व्हिडिओत दिवाळी पाडवा कार्तिक शुद्ध प्रतिपदा हा दिवस दिवाळी पाडवा म्हणून आपण साजरा करतो। 3.5 मुहूर्तापैकी एक असलेला हा शुभ दिवस अतिशय शुभ मानला जातो। दारावर सुरेख रांगोळी, दिव्याची आरास आणि आकर्षक रोषणाईचा हा दिवाळीच्या सणातील एक सण महत्वाचा दिवाळी पाडवा मानला जातो। या पाडव्याची प्रत्येक विवाहित स्त्री मोठ्या आतुरतेने वाट पाहते। या दिवशी नवऱ्याला पाटावर बसून त्यांचं औक्षण करण्याची परंपरा आहे। वैवाहिक जीवन उज्ज्वल व्हावं, दोघांमध्ये प्रेम, आपुलकी, जिव्हाळा यात वाढ व्हावी, हा सण साजरा करण्याचे एकमेव कारण म्हणजे हेच आहे। पण तुम्हाला माहित आहे का, पाडव्याला पत्नी आपल्या पतीला का ओवाळते? बलिप्रतिपदा म्हणजे बलिपूजन करण्याचा दिवस। बलिपूजेसोबत गोवर्धन पूजा सुद्धा या दिवशी केली जाते। बलिप्रतिपदा राजा बळीची पूजा या दिवशी करण्यात येते। राजा बळीला भगवान विष्णूकडून अमर होण्याचा वरदान मिळाला होता। असं म्हणतात, जीवनात सुख समृद्धीसाठी आणि प्रत्येक कार्य सिद्धीस नेण्यासाठी या पूजनाला अत्यंत महत्त्व आहे। दिवाळी पाडव्याला पत्नी आपल्या पतीला का ओवाळते याविषयीची माहिती पाहूया। एकदा भगवान विष्णूचा अवतार असलेल्या वामनाने राजा बळीकडे 3 पावलं जमीन मागितली। यावर त्याने ब्रह्मांड आणि पृथ्वीचे 2 पावलामध्ये मोजमाप केले होते। त्यानंतर वामनाने जेव्हा बळीला 3रं पाऊल कुठं ठेवायचं असं विचारलं, तेव्हा बळीनं आपलं मस्तक पुढे केलं होतं। बळीराजाचा गर्व संपला आणि त्यानं विष्णूच्या चरणी आपलं मस्तक अर्पण केलं। हे सर्व झाल्यानंतर विष्णू भगवान वैकुंठाला गेले। वैकुंठाला गेल्यानंतर लक्ष्मीला याचे फार कौतुक वाटले। त्यामुळे लक्ष्मीनं आपल्या पतीला म्हणजे विष्णूंना ओवाळलं, त्यांचं औक्षण केलं। विष्णू भगवानांनी सुद्धा लक्ष्मी मातेला सोन्या मोत्याचे अलंकार दिले होते। सोने, माणिक, मोती अशा प्रकारचे अलंकार दिले होते। तेव्हापासूनच पत्नी आपल्या पतीला ओवाळते, तेव्हापासून ही प्रथा सुरू झाली आहे। तर मैत्रिणींनो, औक्षण करण्यासाठी एक पाट ठेवून त्याभोवती रांगोळी काढावी। रांगोळीवर हळदी कुंकू अर्पण करायला विसरू नका, कारण रांगोळी ही सुवासना असते, यामुळे आपणास अखंड सौभाग्य प्राप्त होते। त्यानंतर आपल्या पतीस पूर्व दिशेला मुख करून बसवावे, कपाळी कुंकू लावावे व त्यावर अक्षत लावायचा आहे। यामुळे सुख समृद्धी लाभत असते। त्यानंतर पतीचे पाय धुवावे, पायाला हळदी कुंकू लावावे, फूल ठेवावे। पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर पत्नीचा हात पतीच्या पायाला लागल्यामुळे गुरु आणि शुक्र ग्रह बलवान होतात व धनवान बनवण्याचे योग तयार करतात। त्यानंतर एक सुपारी व एक सोन्याची वस्तू घेऊन पतीच्या मस्तकाच्या एक वेळा उलट्या बाजूने व एक वेळा सुलट्या बाजूने फिरवायचा आहे। सोन्याची वस्तू नसेल तर 1 रुपया व 1 सुपारी घ्यावं। त्यानंतर डोक्यावर अक्षत टाकायचा आहे। यामुळे आपल्या पतीला धन संपत्ती, यश, कीर्ती, आरोग्य, संतती व संपत्ती प्राप्त होते। त्यानंतर पतीला हसत मुखाने ओवाळावे। 5 किंवा 7 वेळा आपणास ओवाळायचा आहे। आपणास कणकेचा दिवा बनवायचा आहे। कणकेच्या पिठात हळद टाकून दिवा बनवायचा आहे व 2 मुटके बनवायचे आहेत। 1 दिवा व 2 मुटके आपण बनवून आपल्या पतीची आरती करावी। या दिवशी कणकेच्या दिव्याचे खूप महत्व आहे। त्यानंतर आपल्या पतीला मिठाई खाऊ घालायचा आहे, मनपूर्वक पाया पडायचा आहे। आपल्या जीवनात असाच गोडवा कायम राहावा म्हणून प्रार्थना करायची आहे। त्यानंतर पतीने सुद्धा पत्नीला अशा प्रकारे भेटवस्तू देऊन पत्नीचा सन्मान करावा, पत्नीला खुश करावे। त्यानंतर पत्नीने भाऊबीजेला आपल्या भावाला ओवाळण्यासाठी माहेरी जाण्याची आज्ञा मागावी व पतीने सुद्धा त्यांना आज्ञा द्यावी। अशा प्रकारे आपणास आपल्या पतीचं पूजन करायचं आहे। पती पूजन केल्यामुळे आपल्या जीवनात, आपल्या संसारात गोडवा कायम राहतो व जीवनात कधीही मतभेद होणार नाहीत, आपलं भांडण कधीही होणार नाही। कारण पत्नीने पतीचे पाय धुल्यामुळे, पतीच्या पाया पडल्यामुळे गुरु आणि शुक्र ग्रह बलवान होतात व धनवान बनण्याचा योग तयार होतो।
म्हणूनच या दिवशी पत्नीने आपल्या पतीचं पूजन अवश्य केलं पाहिजे. जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बाजूच्या घंटीला ऑल करा. त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. धन्यवाद. हर हर महादेव.